नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमचे ॲस्ट्रो दोस्त के के. आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. मार्च 2026 या महिन्यात काही लग्न राशींना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. काहींच्या नातेसंबंधात मोठा बदल घडणार आहे, तर काहींना करिअरमध्ये प्रचंड दबाव सहन करावा लागणार आहे. 11 मार्च नंतर परिस्थिती अनेकांसाठी पूर्ण बदलणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह आणि तारे आपल्याला दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवतो. म्हणून चला तर सुरू करूया. आता आपण पाहणार आहोत मार्च 2026 मध्ये मेष लग्न राशीचं सविस्तर भविष्य. मेष लग्न राशीच्या जातकांनो, हा महिना तुमच्यासाठी वरकरणी लाभदायक दिसतो, पण आतून हा परीक्षा घेणारा आहे. मार्चच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि राहू हे सर्व ग्रह तुमच्या 11व्या भावात एकत्र आलेले आहेत. 11वा भाव म्हणजे लाभ, मोठे कॉन्ट्रॅक्ट, सोशल सर्कल, मोठ्या इच्छा आणि आर्थिक वाढ. इतके ग्रह एका लाभस्थानात येणं म्हणजे विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठं प्लॅन करत आहे. पण इथे एक ट्विस्ट आहे. 12व्या भावात शनी व शुक्र बसलेला आहे आणि 12वा भाव म्हणजे खर्च, मानसिक थकवा, झोपेचा अभाव, परदेश, एकांत आणि कधी-कधी हॉस्पिटल खर्च. म्हणूनच मार्च 2026 मध्ये तुमचं आयुष्य 2 भागात विभागलं जाईल. बाहेरून तुमच्याकडे संधी असतील, तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग असतील, तुम्ही व्यस्त असाल, आतून मन थकलेलं असेल, एखादी जुनी गोष्ट सतावत असेल, एखाद्या व्यक्तीबद्दलचा विचार डोक्यात फिरत असेल आणि हाच मानसिक ताण तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करेल. पहिल्या 10-12 दिवसात अचानक एखादं जुनं थांबलेलं काम पूर्ण होऊ शकतं. एखादा जुना क्लायंट संपर्क करेल, बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळू शकतो. पण जर तुम्ही भावनिक अवस्थेत असाल, तर तुम्ही पूर्ण लाभ घेऊ शकणार नाही. म्हणून मार्चमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे भावनांवर नियंत्रण, पैशाचं नियोजन आणि प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण. 15 मार्च नंतर सूर्य व्ययस्थानात जातो. इथून खर्च वाढायला सुरुवात होते. अचानक मेडिकल खर्च, कुटुंबातील एखादं काम किंवा स्वतःसाठी केलेली अनावश्यक खरेदी यामुळे पैसा निसटू लागेल. नोकरी करणाऱ्या मेष लग्न राशींसाठी हा महिना प्रचंड प्रेशरचा आहे. बॉस अपेक्षा वाढवतील, नवीन जबाबदाऱ्या येतील. काही वेळा तुमच्यावर अन्याय होत असल्यासारखं वाटेल. पण इथे लक्षात ठेवा, जेव्हा विश्व तुमच्यावर जास्त काम टाकतं, तेव्हा ते तुम्हाला वर नेण्याची तयारी करत असतं. तुमचं निरीक्षण चालू आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी महिन्याचा पहिला भाग उत्तम आहे. विशेषतः ऑनलाईन, परदेश, डिजिटल माध्यमाशी जोडलेले लोक लाभात राहतील. पण मध्य महिन्यात गुंतवणुकीचा मोह टाळा. आरोग्य, पोट हा कमकुवत भाग आहे. ॲसिडिटी, गॅस, झोपेचा अभाव. मार्च नंतर 15 मार्च नंतर बाहेरचं खाणं टाळा. पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध, गैरसमज वाढतील. छोटी मोठी गोष्ट छोटी गोष्ट मोठी होईल. 26 मार्च नंतर सुधारणा. विद्यार्थी, लक्ष विचलित होईल. परदेश शिक्षणाची बातमी मिळू शकते. उपाय, मंगळवारी हनुमान मंदिरात जा. हनुमान चालीसा पठण करा आणि सर्वात महत्त्वाचं, ग्रह आणि तारे दिशा दाखवतात, पण तुमचं कर्मच तुमचं नशीब घडवतं. हा होता मेष लग्न राशीचा पूर्ण विस्तारित भाग. वृषभ लग्न राशीच्या सर्व जातकांनो, मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी वरकरणी स्थिर दिसतो, पण आतून तो प्रगतीचा पाया घालणारा आहे. वृषभ ही शुक्राची रास आहे. सौंदर्य, स्थिरता, आर्थिक सुरक्षिता आणि व्यावहारिक बुद्धी हे तुमचं सामर्थ्य आहे. आणि या महिन्यात विश्व तुम्हाला 2 गोष्टी शिकवणार आहे: व्यवस्थापन आणि संयम. महिन्याच्या सुरुवातीला गुरु तुमच्या 2ऱ्या भावात वक्री अवस्थेत आहे. 2रा भाव म्हणजे धन, कुटुंब, वाणी आणि संचय. गुरु ह्या ठिकाणी असणे म्हणजे धनसंचयाची क्षमता आहे, पण
तो वक्री असल्यामुळे सुरुवातीला अडथळे येऊ शकतात. 11 मार्च नंतर गुरु मार्गस्थ होतो आणि इथून आर्थिक स्थैर्याला गती मिळू शकते. तुमच्या 10व्या भावात राहू आहे, म्हणजे करिअरमध्ये मोठी महत्वाकांक्षा. तुम्ही या महिन्यात स्वतःला सिद्ध करण्याच्या मूडमध्ये असाल. काही वृषभ लग्न राशीच्या लोकांना अचानक मोठी जबाबदारी मिळेल. काहींना नवीन पद, नवीन भूमिका किंवा मोठा प्रोजेक्ट हाताळण्याची संधी मिळेल. पण लक्षात ठेवा, राहू करिअरमध्ये वेग देतो, पण तो शॉर्टकटही दाखवतो. म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी मार्च हा जबाबदारांचा महिना आहे. तुमच्यावर एकाच वेळी अनेक कामे येतील. कधी कधी वाटेल, हे सगळं माझ्याकडूनच का? पण इथे एक गुपित आहे. ज्या लोकांना जास्त जबाबदाऱ्या दिल्या जातात त्यांच्यात नेतृत्व क्षमता असते. वरिष्ठ तुमचं निरीक्षण करत आहेत. तुमच्या कामाची दखल घेतली जात आहे. 11 मार्च नंतर परिस्थिती अधिक स्थिर होईल. व्यवसाय करणाऱ्या वृषभ लग्न राशींसाठी हा विस्ताराचा महिना आहे. नवीन डील्स, नवीन नेटवर्क, नवीन संपर्क वाढतील. विशेषतः जर तुम्ही आर्थिक क्षेत्र, जमीन जुमला, शेती, अन्नधान्य, सौंदर्य किंवा लक्झरी क्षेत्राशी जोडलेले असाल तर लाभ संभवतो. पण 26 मार्च नंतर शुक्र 12व्या भावात जाईल आणि इथून खर्च वाढू शकतात. लक्झरी खर्च, प्रवास, गिफ्टिंग यावर पैसा जाईल. पण पश्चाताप नसेल, कारण हे खर्च आनंद देणारे असतील. आर्थिक बाबतीत बँक बॅलन्स मजबूत होईल. विमा पॉलिसी किंवा गुंतवणुकीतून लाभ. शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक फायदा, पण गुंतवणूक करताना घाई करू नका. आरोग्य, डोळे आणि पोट याकडे लक्ष द्या. गोड खाणं कमी करा. गॅस, ॲसिडिटी, थकवा या गोष्टी संभवतात. काही घरगुती उपकरणे बिघडू शकतात. प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियनची गरज भासू शकते. हे लहान खर्च आहेत, पण मानसिक ताण देऊ शकतात. नातेसंबंध, प्रेमसंबंधासाठी महिना चांगला आहे. नात्यात गोडवा वाढेल. भविष्यासाठी योजना बनतील. विवाहितांसाठी जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल. भावनिक जवळीक वाढेल. पण 15 मार्च नंतर अहंकार टाळा. कुटुंब, कधी कधी तुम्हाला वाटेल की घरचे तुमची बाजू समजून घेत नाही. पण खरं काय आहे, तुम्ही स्वतःच तुमची गोष्ट पूर्ण आत्मविश्वासाने मांडत नाही. भाऊ बहिणींचा पाठिंबा मिळेल. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थी, मेहनतीनुसार परिणाम मिळतील. विशेषतः सरकारी क्षेत्र किंवा परदेश शिक्षणासाठी योग मजबूत होत आहे. आता उपाय. शुक्रवारी शुक्र बीज मंत्र जपा. बुधवारी गाईला हिरवा चारा द्या. शनिवारी मुंग्यांना पीठ किंवा माशांना दाणा टाका. हे उपाय तुमच्या जीवनात संतुलन आणतील. वृषभ लग्न राशीच्या जातकांनो, मार्च 2026 हा तुमच्यासाठी प्रगतीचा पाया घालणारा महिना आहे. काम जास्त असेल, जबाबदाऱ्या जास्त असतील, पण परिणामही मिळतील. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह आणि तारे आपल्याला दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवतं. मिथुन लग्न राशीच्या सर्व जातकांनो, मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी निर्णायक आहे. हा महिना तुम्हाला 2 गोष्टी शिकवणार आहे: जबाबदारी आणि परिपक्वता. मिथुन ही बुधाची रास आहे. तुमचं मन चपळ, बुद्धिमत्ता तीक्ष्ण, संवाद कौशल्य उत्तम, पण कधी कधी तुम्ही एका गोष्टीत स्थिर राहत नाही. एकाच वेळी अनेक गोष्टी सुरू करतात आणि मन भटकतं. पण मार्च 2026 मध्ये ग्रहस्थिती तुम्हाला स्थिर राहण्यास भाग पाडणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला गुरु तुमच्या लग्नात आहे आणि 11 मार्च नंतर तो मार्गस्थ होतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमचा आत्मविश्वास परत जागा होईल. तुम्ही आतापर्यंत जे निर्णय पुढे ढकलले होते ते आता घ्यावे लागतील. तुमच्या 10व्या भावात शनी वसलेला आहे, म्हणजे करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढणार आहे. शनी मेहनतीचा ग्रह आहे. तो शॉर्टकट देत नाही, पण दीर्घकालीन स्थैर्य देतो.
पहिल्या 15 दिवसात तुम्हाला जाणवेल की कामाचं प्रमाण वाढलं आहे. ऑफिसमध्ये बदल सुरू आहेत. काही लोकांना नोकरीवरून कमी केलं जाऊ शकतं. काहींवर अतिरिक्त जबाबदाऱ्या येतील आणि तुम्हाला प्रश्न पडेल, मी इथेच राहू का की जॉब बदलू? पण इथे लक्षात ठेवा, पळून जाणं हा उपाय नाही. मार्च तुम्हाला पळू देणार नाही. तो तुम्हाला सामोरं जायला शिकवणार आहे. जर तुम्ही प्रशासन, सरकारी काम, सचिवालय किंवा अधिकार पदाशी संबंधित क्षेत्रात असाल, तर या महिन्यात तुमचा ओहदा वाढू शकतो. नवीन प्रभावशाली लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे आणि हे संपर्क पुढे फार उपयोगी पडतील. हा विस्ताराचा महिना आहे. नवीन योजना जमिनीवर उतरतील. नवीन टीम मेंबर येतील. काही लोक तुमच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू करतील. पण एक लक्षात ठेवा, टॅक्स, कायदेशीर बाबी, डॉक्युमेंटेशन वेळेवर पूर्ण करा. नाहीतर पुढे अडथळे निर्माण होतील. आर्थिक परिस्थिती लांबच्या प्रवासातून लाभ संभवतो. नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळू शकतात. 26 मार्च नंतर शुक्र लाभस्थानात जातो आणि इथून उत्पन्नात सातत्य येईल. शेअर मार्केटमध्ये सक्रिय असाल तर लाभ संभवतो. पण तज्ज्ञ सल्ल्याशिवाय मोठी रिस्क घेऊ नका. आरोग्य एकूण ठीक आहे, पण मानसिक ताण जाणवेल. थकवा, चिडचिड, डोकेदुखी हे दिसू शकतं. जंक फूड कमी करा. पुरेशी झोप घ्या. मिथुन राशीच्या लोकांची सर्वात मोठी समस्या काय असते माहीत आहे? मन कधी शांत राहत नाही. मार्चमध्ये ध्यान किंवा मेडिटेशन फार उपयोगी पडेल. प्रेमसंबंध हा महिना चांगला आहे. जवळीक वाढेल. काहींना विवाह प्रस्ताव येऊ शकतो. विवाहितांसाठी सुरुवातीला थोडा अहंकार संघर्ष संभवतो, पण 11 मार्च नंतर वातावरण सुधारेल. कुटुंब घरातील वातावरण सामान्यपेक्षा चांगलं राहील. तीर्थयात्रा किंवा लांब प्रवास संभवतो. पालकांच्या आरोग्यात सुधारणा. भाऊ बहिणींशी थोडी हट्टपणा संभवतो, पण संवाद ठेवा. विद्यार्थी महिन्याच्या सुरुवातीला निर्णय घेण्यात संभ्रम राहील, पण जर पहिल्या आठवड्यात प्रलंबित काम पूर्ण केलं तर आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी चांगले संकेत आहे. उपाय बुधवारी गाईला हिरवा चारा द्या. शुक्रवारी लहान मुलींना शैक्षणिक साहित्य दान करा. शनिवारी शनिदेवाला मोहरीचं तेल अर्पण करा. मिथुन लग्न राशीच्या जातकांनो, मार्च 2026 हा तुमच्यासाठी मेहनत आणि संधी यांचा संगम आहे. काम जास्त असेल, प्रेशर असेल, पण परिणामही मिळतील. स्थिर राहा, निर्णय घ्या, जबाबदारी घ्या आणि शेवटी पुन्हा एकदा ग्रह आणि तारे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवतं. कर्क लग्न राशीच्या सर्व जातकांनो, मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी साधा नाही. हा महिना भावनिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर तुम्हाला तपासणार आहे. कर्क ही चंद्राची रास आहे आणि चंद्र म्हणजे मन. त्यामुळे इतर राशीप्रमाणे तुम्ही परिस्थिती बाहेरून नाही तर आतून अनुभवतात आणि याच कारणामुळे मार्च तुमच्यासाठी थोडा जड जाऊ शकतो. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि राहू तुमच्या 8व्या भावात एकत्र आलेले आहेत. 8वा भाव म्हणजे अचानक बदल, गुपिते, भीती, मानसिक अस्थिरता आणि कधी-कधी वारसा किंवा विमा यांसारखे विषय. त्यामुळे मार्चच्या पहिल्या 15 दिवसात तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी तुमच्या हातात नाही. काही घटना अचानक घडतील. एखादं गुपित समोर येईल, एखादी अपेक्षा तुटेल किंवा एखादा निर्णय तुम्हाला अचानक घ्यावा लागेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ सुरुवातीला तणाव देणारा आहे. अचानक खर्च वाढू शकतो. वैद्यकीय खर्च, कर्जाची परतफेड, घरातील दुरुस्ती किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यांची गरज यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. तुम्हाला वाटेल की मी कितीही प्लॅनिंग केलं तरी काहीतरी अचानक होतंय. हे 8व्या भावाचं स्वरूप आहे. अनपेक्षितता, पण घाबरू नका. 11 मार्च नंतर गुरु मार्गस्थ होतो आणि हळूहळू परिस्थितीत स्थैर्य येऊ लागतं.
जिथे गोंधळ होता तिथे स्पष्टता येईल. जिथे भीती होती तिथे आत्मविश्वास येईल. करिअरच्या बाबतीत कर्क लग्न राशीच्या लोकांनी विशेष सावध राहावं. ऑफिसमध्ये पॉलिटिक्स वाढू शकते. काही लोक तुमच्या पाठीमागे बोलू शकतात. तुम्ही भावनिक प्रतिक्रिया दिली तर परिस्थिती बिघडेल. म्हणून शांत राहा, निरीक्षण करा, शब्द जपून वापरा. प्रत्येक गोष्ट लेखी ठेवा. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या महिन्यात स्वतः उपस्थित राहणं फार महत्त्वाचं आहे. कोणावरही पूर्ण विश्वास ठेवून व्यवहार करू नका. विशेषतः आर्थिक कागदपत्रे स्वतः तपासा. परदेशाशी संबंधित कामात फायदा संभवतो, पण रिस्क समजून घ्या. आरोग्य हा या महिन्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पोटाचे विकार, त्वचेच्या समस्या, ॲलर्जी, थकवा या गोष्टी संभवतात. चंद्र कमजोर असेल तर मानसिक अस्थिरता वाढते. त्यामुळे पुरेशी झोप, हलका आहार आणि सकारात्मक संगत आवश्यक आहे. विशेषतः वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांना तुमच्या सहवासाची गरज आहे. कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. प्रेमसंबंधासाठी हा महिना मिश्र आहे. सुरुवातीला गैरसमज वाढू शकतात. छोटी गोष्ट मोठी होईल, पण विवाहितांसाठी परिस्थिती फेब्रुवारीपेक्षा सुधारलेली असेल. जर तुम्ही संयम ठेवलात तर नातं अधिक मजबूत होईल. काही कर्क लग्न राशीच्या लोकांना या महिन्यात आध्यात्मिककडे ओढ वाढेल. देवदर्शन, तीर्थयात्रा किंवा ध्यान करण्याची इच्छा होईल. हा सकारात्मक संकेत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना एकाग्रतेचा आहे. मन भरकटेल, पण जर तुम्ही ठरवलं की मला हे पूर्ण करायचंच आहे, तर परिणाम चांगले मिळतील. आता उपायांबद्दल बोलूया. सोमवारी शिवाष्टक किंवा ओम नमः शिवाय जपा. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. मंगळवारी हनुमान चालीसा म्हणा. हे उपाय तुमचं मन स्थिर करतील. कर्क लग्न राशीच्या जातकांनो, मार्च 2026 तुम्हाला शिकवतो आहे की प्रत्येक गोष्ट तुमच्या नियंत्रणात नसते. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. काही गोष्टींमधून शिकावं लागतं. संयम ठेवा, शांत राहा, भावनिक निर्णय घेऊ नका आणि शेवटी नेहमी लक्षात ठेवा, ग्रह आणि तारे आपल्याला दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवतं. सिंह लग्न राशीच्या सर्व जातकांनो, मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा आहे. सिंह म्हणजे सूर्याची रास, नेतृत्व, आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि दृढ निश्चय. तुम्ही नेहमी पुढे चालणारे, निर्णय घेणारे, इतरांना मार्गदर्शन करणारे असतात. पण या महिन्यात ग्रहस्थिती तुम्हाला थोडं थांबायला, स्वतःकडे पाहायला आणि तुमच्या आरोग्य व नातेसंबंधांवर लक्ष द्यायला भाग पडणार आहे. केतू तुमच्या लग्नस्थानी आहे. केतू जेव्हा लग्नात येतो तेव्हा व्यक्तीला आतून थोडी अस्थिरता जाणवते. बाहेरून सगळं ठीक दिसतं. बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आतून मी नेमकं कुठे चाललो आहे असा प्रश्न निर्माण होतो. आत्मविश्वास आहे, पण मनात एक पोकळीही आहे. ही पोकळी तुम्हाला स्वतःच्या निर्णयांचा पुनर्विचार करायला लावेल. राहू 7व्या भावात असल्यामुळे नातेसंबंधांमध्ये थोडी अस्थिरता संभवते. जोडीदाराशी मतभेद, संवादातील गैरसमज किंवा तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप या गोष्टी घडू शकतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक मतभेदाचा शेवट ताटातूट नसतो. कधी-कधी तो समज वाढवतो. महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात करिअरच्या बाबतीत तुम्ही प्रचंड मेहनत कराल. कामाचं प्रमाण वाढेल. तुम्हाला वाटेल की तुमच्या कष्टाचं त्वरित फळ मिळत नाही. त्यामुळे निराशा होऊ शकते. पण हा काळ संयमाचा आहे. कारण दुसऱ्या अर्ध्यात म्हणजे 15 मार्च नंतर परिस्थिती हळूहळू बदलते आणि केलेल्या मेहनतीचे परिणामही दिसू लागतात. वरिष्ठांची दखल घेतली जाते. जर तुम्ही प्रशासन, व्यवस्थापन किंवा नेतृत्वाच्या भूमिकेत असाल तर तुमच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा असेल. काही वेळा तुम्हाला स्वतःच टीममध्ये शिस्त आणावी लागेल. पण लक्षात ठेवा, कठोरपणा आणि अन्याय यात फरक आहे. निर्णय घेताना न्याय राखा. व्यवसाय करणाऱ्या सिंह लग्न राशींसाठी हा महिना मिश्र आहे. सुरुवातीला खर्च वाढतील, गुंतवणूक अडकू शकते,
पण गुरु 11व्या भावात असल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत बंद होणार नाही. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रांच्या माध्यमातून लाभ संभवतो. आरोग्य हा या महिन्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, पोटाचे विकार, त्वचेच्या समस्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. सिंह राशीचे लोक अनेकदा माझं काही होत नाही असा दृष्टिकोन ठेवतात. पण या महिन्यात शरीराकडून मिळणारे संकेत गंभीरपणे घ्या. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. प्रेमसंबंधामध्ये हा महिना सावधगिरीचा आहे. विवाहितांनी अहंकार टाळावा. मी बरोबर या भूमिकेतून बाहेर या. संवाद ठेवा. जोडीदाराचं ऐका. जर नातात तणाव असेल तर थोडा वेळ एकत्र घालवा. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव संभवतात, पण निर्णय घाईत घेऊ नका. समोरच्या व्यक्तीची मानसिकता समजून घ्या. कुटुंबात वातावरण कधी शांत तर कधी तणावपूर्ण राहील. विशेषतः पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला तुमच्या सहकार्याची गरज भासेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना स्थिरतेचा आहे. सुरुवातीला लक्ष विचलित होऊ शकतं, पण दुसऱ्या अर्ध्यात अभ्यासात सुधारणा दिसेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी नियमितता ठेवावी. आता उपायाबद्दल बोलूया. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि सूर्याष्टक म्हणा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना करा. गुरुवारी गाईला चारा द्या. हे उपाय तुमच्या आत्मविश्वासाला बळ देतील आणि नातेसंबंधातील तणाव कमी करतील. सिंह लग्न राशीच्या जातकांनो, मार्च 2026 तुम्हाला सांगतो आहे, नेतृत्व म्हणजे फक्त पुढे चालणे नाही, तर स्वतःची आणि इतरांची जबाबदारी स्वीकारणं आहे. संयम ठेवा, आरोग्याकडे लक्ष द्या, निर्णय विचारपूर्वक घ्या. आणि शेवटी पुन्हा एकदा लक्षात ठेवा, ग्रह आणि तारे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवतं. कन्या लग्न राशीच्या सर्व जातकांनो, मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी संघर्षातून विजय मिळवण्याचा आहे. कन्या ही बुधाची रास आहे. विश्लेषण, तपशील, शिस्त, परिपूर्णता हे तुमचं वैशिष्ट्य. पण कधी कधी हाच परफेक्शनिझम तुमच्यावर ताण निर्माण करतो. आणि या महिन्यात ग्रहस्थिती तुम्हाला शिकवणार आहे की प्रत्येक गोष्ट परफेक्ट असणं गरजेचं नसतं, पण स्थिर राहणं गरजेचं असतं. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि राहू तुमच्या 6व्या भावात एकत्र आहेत. 6वा भाव म्हणजे शत्रू, स्पर्धा, कर्ज, आजारपण, दैनंदिन संघर्ष आणि कामाचा ताण. त्यामुळे मार्चच्या पहिल्या 15 दिवसात तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्ट थोडी कठीण झाली आहे. कामात स्पर्धा वाढेल. काही सहकारी तुमच्या कामात चुका शोधतील. तुमच्याविषयी गैरसमज पसरू शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. 6व्या भावातील ग्रह तुम्हाला हरवण्यासाठी येत नाही, ते तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतात. संघर्ष हा तुमचा शत्रू नाही, तो तुमचा प्रशिक्षक आहे. नोकरी करणाऱ्या कन्या लग्न राशीच्या लोकांसाठी पहिला अर्धा भाग खूप सावध राहण्याचा आहे. कम्युनिकेशनमध्ये चुका होऊ शकतात. तुमचं वाक्य वेगळ्या अर्थाने घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचार करून बोला. लिखित पुष्टीकरण ठेवा. अनावश्यक वादात पडू नका. 15 मार्च नंतर परिस्थिती बदलू लागते. वरिष्ठांचा पाठिंबा मिळू लागतो. तुमचं प्रोफेशनल वर्तन लोकांच्या लक्षात येतं. तुम्ही ज्या शांतपणे काम करत होतात त्याचं फळ मिळू लागतं. एखादं थांबलेलं काम पूर्ण होऊ शकतं. व्यवसाय करणाऱ्या कन्या लग्न राशींसाठी हा महिना तपशीलवार नियोजनाचा आहे. कोणताही करार साईन करण्यापूर्वी नीट वाचा. कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करू नका, कारण लहान चूक पुढे मोठ्या अडचणीत बदलू शकते. विशेषतः टॅक्स, बँक, कर्ज आणि वसुली या संबंधी गोष्टी वेळेवर पूर्ण करा. आर्थिकदृष्ट्या केतू 12व्या भावात असल्यामुळे अनपेक्षित खर्च संभवतात. अचानक वैद्यकीय खर्च, प्रवास खर्च किंवा घरातील एखादी दुरुस्ती यामुळे बजेट हलू शकतं. त्यामुळे या महिन्यात रिस्क कमी घ्या. गुंतवणूक विचारपूर्वक करा. तरीही काही कन्या लग्न राशीच्या लोकांना वैद्यकीय, लेखन, मुद्रण किंवा
कला किंवा रसायनशास्त्राची संबंधित क्षेत्रातून धनलाभ होऊ शकतो. जर तुमचं काम संशोधन, विश्लेषण किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित असेल, तर हा महिना फायदेशीर ठरू शकतो. आरोग्य हा या महिन्यात विशेष लक्ष देण्याचा विषय आहे. पोटाचे विकार, नसांमध्ये ताण, पाठदुखी, कंठरोग, दमा किंवा मूळव्याधीसारखे त्रास संभवतात. नियमित तपासणी करा. उशिरापर्यंत जागरण टाळा. संतुलित आहार घ्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान करा. प्रेमसंबंधांमध्ये शनी 7व्या भावात असल्यामुळे स्थैर्य आहे, पण थोडा दुरावा जाणवू शकतो. जोडीदाराच्या तब्येतीत चढ-उतार संभवतात. काहींना काही काळ वेगळं राहावं लागू शकतं, पण हा तात्पुरता टप्पा आहे. संवाद टिकावा. विवाहितांसाठी पहिला अर्धा भाग थोडा तणावपूर्ण असू शकतो, पण 15 मार्च नंतर वातावरण सुधारेल. प्रेम, विवाहाचे योग काहींसाठी संभवतात. कुटुंबाच्या बाबतीत गुरुची कृपा असल्यामुळे एकता आहे. सुरुवातीला थोडी खटपट असू शकते, पण नंतर सुसंवाद वाढेल. मातृसौख्य चांगलं मिळेल. घरात एखादी ऐशोआरामाची वस्तू खरेदी होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा महिना स्पर्धेचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी हार मानू नये. सुरुवातीला अडथळे येतील, पण शेवटी यश संभवते. आता उपायांबद्दल बोलूया. दररोज विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा पठण करा. बुधवारी हिरव्या वस्तू दान करा. शक्य असल्यास गरजूंना औषधोपचारासाठी मदत करा. हे उपाय तुमच्या जीवनात संतुलन आणतील. कन्या लग्न राशीच्या जातकांनो, मार्च 2026 तुम्हाला शिकवतो आहे की संघर्ष हा शत्रू नाही, तो तुमच्या शक्तीची परीक्षा आहे. शांत राहा, अतिविचार करू नका, प्रत्येक गोष्टीला ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका आणि शेवटी नेहमी लक्षात ठेवा, ग्रह आणि तारे आपल्याला योग्य दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवतं. तर हा होता मार्च 2026चा मेष ते कन्या लग्न राशीचा सविस्तर मासिक भविष्य. जर तुमची लग्न रास यामध्ये असेल तर कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक इतरांपर्यंत हा संदेश पोहोचवतो. आणि जर तुम्हाला दर महिन्याचं सखोल खऱ्या ज्योतिषशास्त्रावर आधारित भविष्य हवं असेल तर नक्षत्र ज्योतिष चॅनल सबस्क्राईब करा. मी आहे ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी, तुमची ॲस्ट्रो दोस्त के. पुन्हा भेटूया पुढच्या भविष्यवाणीसह. श्री स्वामी समर्थ.